शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण या ठिकाणी बघतो की कालच आपण सांगितलं होतं रात्रीच्या व्हिडिओमध्ये की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हे कमजोर होत आहे आणि आत्ता आपल्याला हे कमी दाबाचं क्षेत्र समाप्त झालं आहे किंवा संपुष्टात आलं आहे असं स्पष्ट जाणवलं आहे आणि त्याचा थोडा अंश या भागामध्ये म्यानमारच्या बाजूला सरकलेला आहे. आता ही हवा या दिशेने सरकणार आहे कारण मान्सून आता सक्रिय झालेला आहे आणि या दिशेने देखील आपल्याला काही प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी होऊ शकतं असा एक अंदाज आहे. काल 16 मेला मान्सून अंदमानात सक्रिय झाला आहे. त्याची पुढची प्रगती आता लवकरच होणार आहे. आपण दिलेल्या अंदाजामध्ये 15 मे ते 20 मेच्या दरम्यान अंदमानात मान्सून येईल हा अंदाज 100% बरोबर ठरलेला आहे. भारतामध्ये उष्णतेची लाट अजून कायम असून दक्षिण भारत, पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील दक्षिणी भागात अजूनही पावसाची शक्यता कायम आहे. 18 तारखेला देखील उष्णतेची लाट बहुतांश राज्यांमध्ये राहणार आहे, परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सर्वदूर आपल्याला या भागामध्ये पूर्णपणे पावसाळी वातावरण स्पष्ट होऊ लागलं आहे. उष्णतेची लाट राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब या भागामध्ये पुढे सातत्याने राहणार आहे, परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे. 30 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम आहे. बंगालच्या उपसागराच्या राज्यातील वातावरणात थोडा बदल होतोय, परंतु पावसाचं अनुकूल वातावरण काही राज्यांमध्ये आहे. तारखेला पावसाचं प्रमाण कमी होते, परंतु उष्णतेची लाट कायम आहे. महाराष्ट्रात खास करून विदर्भात हा प्रभाव कायम आहे. 22 तारखेला देखील उष्णतेची लाट प्रभावी असणार आहे. दरम्यानच्या काळात पावसाचं प्रमाण फारसं वाढत नाहीये. काल झालेल्या देशातील पावसाळी वातावरणाचा प्रभाव जर आपण बघितला तर पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे. अगदी पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडपर्यंत. थोडं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाच्या घटना घडलेल्या आहेत आणि दक्षिण भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकामध्ये पावसाळी घटना घडल्यात. इतरत्र मात्र विशेष पावसाची नोंद झालेली नाही. थोडं काल नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण होतं. काही ठिकाणी स्थानिक वातावरण झालं, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये देखील स्थानिक वातावरण होतं, परंतु विशेष प्रभाव नव्हता. आपण बघतो बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा अंश होता तो पूर्णपणे बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने सक्रिय झालेला आहे आणि आता केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात देखील नवीन सिस्टम विकसित होणं अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीला पहिल्यांदा आपल्याला पावसास अनुकूल ढग 25 आणि 26 तारखेला दिसत आहेत. म्हणजे केरळ ते सुरत ही जी किनारपट्टी आहे या ठिकाणी पाऊस 25-26ला सक्रिय होईल असं दिसतंय. दरम्यानच्या काळात अंदमानात एक चक्रीय वारे आहेत आणि हे या पूर्ण आठवडाभर हे प्रभावी राहणार आहेत. त्यामुळे अंदमानात पावसाचं सातत्य कायम राहील. उष्णतेची लाट अजून संपलेली नाही, कारण अजून मान्सून पूर्व पाऊस अपेक्षित सक्रिय झालेला नाही. त्याचा परिणाम असा होतोय की त्यामुळे उष्णतेची लाट विदर्भामध्ये आणखी प्रभावी आहे. जसं जसं पावसाळी वातावरण तयार होईल तसं याचं प्रमाण कमी होईल. आपण बघतो की साधारण 20 तारखेपासूनच कोकण किनारपट्टीसहित केरळपर्यंत पावसाळी वातावरण वाढत असल्यामुळे या ठिकाणची उष्णता कमी होऊ शकते आणि या ठिकाणी पावसाचं प्रमाण देखील वाढू शकतं आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 23 तारखेनंतर उष्णतेचा प्रभाव कोकण किनारपट्टीकडून कमी व्हायला सुरुवात होईल आणि तो अंतर्गत भागात महाराष्ट्रात सरकण्यास सुरुवात होते. याचाच अर्थ घाट माथ्यासहित कोकण किनारपट्टीला 23, 24, 25, 26 पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील उष्णतामान आणि देशातील उष्णतामान देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल.
या ठिकाणी आपण IFS मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. या मॉडेलमध्ये घाटमाथ्यावर आज ढगाळ परिस्थिती, थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गच्या भागात पावसाचं अनुकूल वातावरण अशी परिस्थिती आहे. कारण बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली ही विरुद्ध दिशेने सरकलेली आहे. तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज आहे. 18 तारखेला तसा काही विशेष बदल नाही, मात्र घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती, हलका शिडकावा होऊ शकतो. 19 तारखेलाही घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे. 20 तारखेपासूनच ECMWF मॉडेलने पावसाचं अनुकूल स्थिती घाटमाथ्यावर, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात, दक्षिण कोकणात दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लवकरच घाटमाथ्यावर पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे. अरबी समुद्रात तयार होणारी वादळी सिस्टम थोडी कोकण किनारपट्टी भागाकडे जर सरकली तर महाराष्ट्राच्या काही भागात चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असा अंदाज आहे. आणि प्रत्येक दिवशी यापुढे घाटमाथ्यावरील आणि त्याच्या आजूबाजूचं कोकणातील वातावरण बदलत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आता शिडकावा म्हणा किंवा पावसाला सुरुवात होऊ शकते, खास करून घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे, परंतु फार मान्सूनपूर्व पाऊस उर्वरित महाराष्ट्रात होईल असं दिसत नाही. परंतु आपल्याला पहिलं 22 तारखेला संकेत आलेले आहेत. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण सुरू होणार आहे. 23 तारखेला आपण बघतो पहिल्यांदा कोकणामध्ये बऱ्याच भागात पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर देखील पावसाला सुरुवात होणार आहे. आणि याच वेळेस अरबी समुद्रात एक प्रबळ अशा प्रकारची वादळी प्रणाली विकसित होईल. आयकॉन मॉडेलने थोडं विदर्भात वातावरण दाखवलंय, बाकी कुठेही आज वातावरण दाखवलेलं नाही. 18 तारखेला कर्नाटकामध्ये, केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस सक्रिय होतोय. अरबी समुद्रातील वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण हळूहळू भारताच्या दिशेने सरकण्यास 19 तारखेला सुरुवात होईल. म्हणजे मान्सूनला पोषक वातावरण देखील अरबी समुद्रात लवकर होण्याची शक्यता आहे. आपण 20 तारखेलाच बघतो की अतिशय चांगल्या प्रकारचं मान्सूनपूर्व पावसाळी वातावरण केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या भागामध्ये असणार आहे. छत्तीसगड, ओरिसामध्ये असणार आहे. खास करून 20 तारखेपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची सुरुवात असू शकते. आयकॉनने 21 तारखेला आपल्याला कोकणामध्ये, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात पावसाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकूणच स्थानिक वातावरण आणि बदललेलं मान्सूनचं वातावरण यामुळे पावसास 22 तारखेपासून प्रभावी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे. आणि कोकणात किंवा घाटमाथ्यावर, पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस, पूर्व विदर्भात चांगला पाऊस आयकॉनने दाखवला आहे, जो ECMWF मॉडेलने दाखवलेला नाही. 23 तारखेला आयकॉन मॉडेलच्या नुसार अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा मान्सूनपूर्व पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होईल. पावसाच्या प्रमाणात कशी वाढ होत जाईल, मान्सून कशी प्रगती करेल, याविषयी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाजाचा समावेश करतोय. 17-18 तारखेलाच हवामानात मोठे बदल होणार आहेत आणि अरबी समुद्रात वातावरण सकारात्मक होणार आहे. त्यामुळे मान्सूनला अरबी समुद्रातून पुढे सरकण्यासाठी देखील लवकरच अनुकूल वातावरण होत आहे. आपण एकूणच 20 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी वातावरण हे अंदमानाच्या आजूबाजूने आहे. श्रीलंका ते विशाखापट्टणम या दरम्यान आपण जर वातावरण बघितलं तरी मोठा गॅप या ठिकाणी दिसतोय बाष्पाचा. पण हळूहळू ही संपूर्ण गॅप भरून निघेल आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 20, 21, 22 तारखेपासून पावसाला दक्षिणेकडून सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. आणि प्रत्येक दिवशी हे वातावरण वाढत जाणं देखील अपेक्षित आहे. मान्सूनची पश्चिमी शाखा देखील यावर्षी लवकरच प्रभावी ठरेल असा अंदाज आहे. आणि बंगालच्या उपसागरातूनही नवीन वादळी प्रणाली विकसित होऊन ती भारताच्या दिशेने सरकणार आहे.
त्यामुळे जूनची सुरुवात देखील चांगल्या पावसाची असणे शक्य आहे. 5 दिवसाचा धावता अंदाज घेतला तर आज काही फारशी प्रगती होणार नाही, परंतु घाटमाथ्यावर आणि कोल्हापूरच्या दक्षिणेला वगैरे पावसाला सुरुवात होणार आहे. कालही या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आज जरी फारशी प्रगती होत नसली तरी उद्यापासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि मॉडेलचा अंदाज जुळू लागला आहे. त्यामुळे या अंदाजामध्ये तथ्य वाढते. 19 तारखेला हवामानात मोठे बदल आहे आणि यानुसार चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वाढताना दिसणार आहे. या प्रमाणात प्रत्येक दिवशी आता वाढ होत जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंतित होण्याची गरज नाही. 20 तारखेला अगदी नाशिकपासून तर गोव्यापर्यंत अतिशय उत्कृष्ट वातावरण घाटमाथ्यावर होणार आहे, कोकणात होणार आहे. 21 तारखेला देखील दक्षिण कोकण, घाटमाथा आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल. आणि पहिल्यांदा आपल्याला 21 तारखेला दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिवमध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे. तसेच सांगलीतही जोरदार पाऊस, कोल्हापूर, सातारा, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे 21 तारखेपासूनच वातावरणात बदल अपेक्षित आहेत आणि पुढे हे वातावरण प्रत्येक दिवशी वाढत जाईल. आणि आता याचं प्रमाण मग 22 तारखेनंतर अहिल्यानगरचा पश्चिमी दक्षिणी भाग असेल, पुण्याचा सर्व भाग असेल, नाशिकचा बहुतांश भाग असेल, सातारा, त्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या भागात वातावरण 22 तारखेपासून बदलणार आहे आणि त्यामुळे मग वातावरण पावसास अनुकूल होत जाईल. 23 तारखेपासून मात्र कोकणामध्ये मान्सून सारखा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे 23 तारीख ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे, कारण वातावरणीय बदल या ठिकाणी मान्य झालाय. 21ला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस, धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस दाखवण्यात आलाय, पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा, कोल्हापूरमध्ये, कोकणामध्ये जोरदार पाऊस दाखवण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये अंतर्गत भागात देखील पावसाचं प्रमाण 22 तारखेला वाढू शकतं. पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, अहिल्यानगर, बीड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, संपूर्ण कोकण यामध्ये 23 जोरदार आहे आणि आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिवमध्ये जोरदार पाऊस आपल्याला 23ला दिसतोय पहिला. त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की पावसाचं वातावरण हे खास करून 20 तारखेनंतर आहे. तोपर्यंत मात्र आपल्याला कोकणात काही ठिकाणी हलका शिडकावाने सुरुवात होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.